पावसाला सुरुवात झाली नसल्यामुळे नद्यांची पाणी पातळी प्रचंड खालावली आहे। त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पंचगंगा नदी पात्रात साचलेला गाळ, माती आणि दगड काढून नदीची वहन क्षमता वाढवावी। त्यामुळे नदीकाठ परिसरातील रहिवाशांना पुराच्या पाण्याचा फटका बसणार नाही। या मागणीचं निवेदन भाजप उत्तरेश्वर मंडलच्या वतीने कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांना देण्यात आलं। दरवर्षी पावसाळ्यात डोंगर दऱ्यातून मोठ्या प्रमाणात गाळ, माती आणि दगड वाहून पंचगंगा नदीत साचतात। त्यामुळे नदीच्या पात्राची खोली कमी झाली आहे। त्यातून दरवर्षी पावसाळ्यात कोल्हापूरसह पंचगंगा नदीकाठावरील गावांना पुराचा फटका बसतो। नदीची पाणी पातळी प्रचंड खालावली आहे। त्यामुळे या नदीपात्रातील गाळ, माती आणि दगड काढण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू करावी अशी मागणी भाजपाचे कोल्हापूर उत्तरेश्वर मंडलाध्यक्ष सुनील पाटील, विराज चिखलीकर यांनी केली आहे। मागणीचं निवेदन कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांना देण्यात आलंय। यावेळी सुशांत पाटील, राजू माने, अवधूत भाटे, मंजुनाथ खोत, यश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।